जर तुम्हाला पिवळसर लघवी येत असेल, मातीच्या कलरची टॉयलेट होत असेल, ताप आलेला असेल, मरगळ आलेली वाटत असेल, खूप थकवा येत असेल आणि पोटाच्या वरच्या बाजूला दुखत असेल, तर मित्रांनो तुम्हाला कावीळ हा आजार झालेला असू शकतो. तर कावीळ या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर आणि ऑथेंटिक माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर आज आपण कावीळ या आजाराबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. कावीळ म्हणजे काय, त्या कावीळ होण्याचे काय काय कारणीभूत घटक आहेत, त्याची चिन्हे, लक्षणे, तपासण्या, उपचार आणि कावीळ हा आजार होऊ नये म्हणून काय काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत, अशी सविस्तर माहिती बघणार आहोत. Hepatitis is the inflammation of the liver. This inflammation may caused by bacteria, viruses, toxins, drugs or immunoreactions or excessive alcohol consumption. जर ह्या सर्व गोष्टी जर आपण एक्सेसिव्ह केल्या किंवा बॅक्टेरिया व्हायरसेसने आपल्या लिव्हरला जर इन्फेक्शन झालं तर आपल्याला कावीळ हा आजार होऊ शकतो आणि आपल्याला क्ले कलरचे स्टूल म्हणजे मातीच्या कलरची संडास होऊ शकते, पिवळ्या कलरची लघवीला येऊ शकते किंवा वेगवेगळे चिन्ह लक्षणं दिसू शकतात. म्हणून या आजाराला प्रतिबंधक किंवा त्या आजाराचं प्रॉपर ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे कावीळ असतात. म्हणजे टाइप्स ऑफ हेपेटाइटिस. देर आर टू टाइप्स ऑफ हेपेटाइटिस. फर्स्ट वन इज व्हायरल हेपेटाइटिस अँड सेकंड वन इज नॉन व्हायरल हेपेटाइटिस. म्हणजे कुठल्या कुठल्या व्हायरसने लिव्हरला इन्फेक्शन होतं त्याच्यावरून त्याचे टाइप्स पडलेले आहेत. हेपेटाइटिस ए, बी, सी, डी आणि ई हे 5 प्रकारचे हेपेटाइटिस हे व्हायरसने होतात आणि कुठल्या व्हायरसने होतात त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले असतात. नाउ वी विल सी द नॉन व्हायरल हेपेटाइटिस. नॉन व्हायरल हेपेटाइटिस मध्ये आहे अल्कोहोलिक हेपेटाइटिस, ड्रग इंड्यूस हेपेटाइटिस, ऑटोइम्यून हेपेटाइटिस अँड मेटाबॉलिक हेपेटाइटिस. नाउ वी विल सी द कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स ऑफ हेपेटाइटिस. म्हणजेच कावीळ होण्यासाठी काय काय कारणीभूत घटक आहेत ते आपण पाहूयात. कॉजेस ऑफ हेपेटाइटिस, मोस्ट कॉमन व्हायरल इन्फेक्शन्स. जेव्हा लिव्हरला व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा वेगवेगळ्या व्हायरसने इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्याला कावीळ हा आजार होऊ शकतो. हेपेटाइटिस ए हे आजार जेव्हा आपण दूषित अन्न पाण्याचं सेवन करू तेव्हा आपल्याला त्या दूषित अन्न पाण्यातून हेपेटाइटिस ए व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपल्याला लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला हेपेटाइटिस ए हा आजार होऊ शकतो. म्हणून आपण प्रॉपर चांगलं आहार आणि चांगलं पाणी, प्युरिफाईड वॉटर घेणं आवश्यक आहे. हेपेटाइटिस बी हा आजार ब्लड, बॉडी फ्लुइड एक्सपोजर, सेक्शुअल कॉन्टॅक्ट अँड मदर टू चाइल्ड हे महत्वाचे कारणीभूत घटक आहेत. जर समजा एखाद्या रुग्णाला हेपेटाइटिस बी झालेला असेल आणि त्याच्या शारीरिक संबंधाने दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते किंवा त्याचं बॉडी फ्लुइड एक्सपोजर किंवा ब्लडचा कोणासोबत कॉन्टॅक्ट आला किंवा एखाद्या आईला जर हेपेटाइटिस बी झालेला असेल तर त्याच्या बाळाला प्लासेंटा मार्फत होण्याची जास्तीत जास्त शक्यता असू शकते. म्हणून हे सर्व कारणीभूत घटक टाळणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला हेपेटाइटिस बी झालेला असेल तर आपण सर्व लोकांनी त्याची तपासणी करणं गरजेचं आहे आणि कोणाला जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. हेपेटाइटिस सी हा आजार सेम हेपेटाइटिस बी सारखाच असतो. जेव्हा एखाद्या पेशंटला हेपेटाइटिस सी झालेला असेल आणि त्याची निडल जर दुसऱ्याला शेअर केली गेली किंवा ब्लड आणि बॉडी फ्लुइड एक्सपोजर किंवा शारीरिक संबंधातून अशा पद्धतीने हा आजाराचा प्रसार होत असतो. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण टाळणं गरजेचं आहे. नाव वी विल सी द हेपेटाइटिस डी. इट आकर्स ओनली विथ द हेपेटाइटिस बी इन्फेक्शन. ज्यांना हेपेटाइटिस बी हा आजार झालेला आहे अशा रुग्णांना हेपेटाइटिस डी होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि या आजाराचा प्रसार सेम हेपेटाइटिस सी किंवा हेपेटाइटिस बी आजाराचा जसा प्रसार होतो तसाच या आजाराचा प्रसार होतो. बॉडी फ्लुइड एक्सपोजर, ब्लड कॉन्टॅक्ट किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट, मदर टू चाइल्ड अशा प्रकारे या आजाराचा प्रसार होत असतो. म्हणून हे सर्व कारणीभूत घटक टाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि जर समजा या आजाराचा कोणाला लागण झालेले असेल तर लगेचच ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहूयात हेपेटाइटिस ई व्हायरस किंवा हेपेटाइटिस ई चा प्रसार कशा पद्धतीने होतो. हेपेटाइटिस ई हा आजार दूषित अन्न आणि पाण्याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला हेपेटाइटिस ई हा आजार होऊ शकतो. सेम लाईक हेपेटाइटिस ए. हेपेटाइटिस ए आणि हेपेटाइटिस ई ह्या सिमिलर आजार आहे किंवा मोड ऑफ ट्रान्समिशन सेमच आहे. हेपेटाइटिस ए किंवा हेपेटाइटिस ई यांचं इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छ पाणी आणि आहार, सभोवताचा परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. नाव वी विल सी द नॉन व्हायरल हेपेटाइटिस. इन दॅट फर्स्ट वन इज अल्कोहोलिक हेपेटाइटिस. अल्कोहोलिक हेपेटाइटिस म्हणजे एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन जर आपण केलं किंवा अल्कोहोल जर जास्तीच आपण सेवन केलं तर आपल्याला अल्कोहोलिक हेपेटाइटिस होऊ शकतं. म्हणून आपण दारू बंद करणं किंवा अल्कोहोल कन्झम्पशन बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. ड्रग्ज अँड टॉक्झिन्स. जर आपण जास्त काळासाठी जर ओव्हरडोस घेतला किंवा जर मेडिसिन जास्त विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन घेत असाल, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल किंवा अँटी ट्युबरक्युलिन ड्रग जर आपण घेत असाल तर आपल्याला हेपेटाइटिस किंवा कावीळ आजार होऊ शकतो. किंवा एक्सपोजर टू केमिकल्स. एखाद्या केमिकलची जर आपलं जर एक्सपोजर झालेलं असेल किंवा कॉन्टॅक्ट आलेला असेल तर आपल्या लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला कावीळ आजार होऊ शकतो. हेपेटाइटिस होण्यासाठी पुढील कारणीभूत घटक आहे ड्रग्ज अँड टॉक्झिन्स.
जर आपण ओव्हरडोस किंवा लॉंग टर्म यूज ऑफ ड्रग्स घेत असाल किंवा मेडिसिन घेत असाल तर आपल्याला लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि लिव्हरला इन्फेक्शन होऊन आपल्याला कावीळ आजार होऊ शकतो. किंवा जर आपल्याला केमिकलचं एक्सपोजर झालेलं असेल किंवा केमिकलशी जर आपला कॉन्टॅक्ट आलेला असेल तर आपल्या लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि कावीळ आजार होतो. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, जेव्हा आपल्याला एखादा ऑटो इम्युन डिसऑर्डर असतो तेव्हा आपल्या शरीरातील इम्युन सिस्टम आपल्या लिव्हर सेल्सवरती अटॅक करते आणि आपल्या लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि लिव्हरला इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला कावीळ आजार होतो. देन मेटाबॉलिक अँड जेनेटिक कॉजेस इन दॅट फॅटी लिव्हर डिसीज, then Wilson's disease and hemochromatosis. Then now we will see the risk factors of hepatitis. कुठले कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत जे की आपल्याला कावीळ आजार होण्यासाठी कारणीभूत घटक ठरतात. त्यामध्ये आहे जनरल रिस्क फॅक्टर्स इन दॅट पुअर सॅनिटेशन अँड अनसेफ ड्रिंकिंग वॉटर. जर आपण एकदम गलिच्छ वातावरणात राहत असाल, अस्वच्छ वातावरणात राहत असाल आणि दूषित अन्न पाण्याचं जर सेवन करत असाल तर आपल्याला लिव्हरला इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपल्याला लिव्हरला इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला कावीळ आजार होतो. देन लो सोशो इकॉनॉमिक कंडिशन अँड लॅक ऑफ वॅक्सिनेशन. जर आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा आपल्याला शिक्षण कमी असेल तर आपल्याला आहार किंवा पाण्याचं महत्त्व समजणार नाही किंवा स्वच्छतेचं महत्त्व समजणार नाही आणि जर आपण वॅक्सिनेशन केलेलं नसेल तर आपल्याला लिव्हरला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो आणि आपल्याला कावीळ आजार होऊ शकतो. म्हणून हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे आणि आपल्या आहारामध्ये चांगला आहार, शुद्ध पाण्याचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपल्याला कावीळ आजाराचे जर चिन्ह लक्षणं दिसत असतील तर लगेचच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घ्यायला पाहिजे. देन ब्लड अँड बॉडी फ्लुइड एक्सपोजर. जर एखाद्या पेशंटला किंवा व्यक्तीला हेपॅटायटिस बी झालेला असेल, डी किंवा सी झालेला असेल तर आपल्याला त्याच्या बॉडी फ्लुइड एक्सपोजरशी किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट आला तर आपल्याला हे आजार होऊ शकतात. किंवा जर आपण टॅटू किंवा पिअर्सिंग करत असाल, आताच्या काळामध्ये टॅटू बनवणं एक फॅड आहे, तर तेव्हा जर आपण स्टराईल निडल वापरत नसाल, टॅटू बनवताना जर स्टराईल निडल यूज करत नसाल तर आपल्याला त्या पेशंटला असलेला आजार आपल्याला होऊ शकतो. म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी टाळणं किंवा व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. देन आयव्ही ड्रग अब्यूज. आताच्या काळामध्ये खूप सारे लोक ड्रग्ज घेतात, आयव्ही ड्रग्ज घेतात. जर त्या पहिल्या व्यक्तीला जर HIV किंवा HBCG नावाचा जर आजार झालेला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ते आजार होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून आयव्ही ड्रग्ज अब्यूज करणं अत्यंत धोकादायक आहे किंवा ते अब्यूज करणे टाळलं पाहिजे. हिमोडायलिसिस मध्ये जर प्रॉपर जर स्टराईल इक्विपमेंट्स जर वापरले नाही किंवा ट्युबिंग जर इन्फेक्टेड असेल किंवा हेपॅटायटिस बी झालेल्या रुग्णाचं डायलिसिस केलेलं असेल आणि ते चुकून तेच ट्युबिंग दुसऱ्या पेशंटला वापरलेलं असेल तर आपल्याला हेपॅटायटिस बी हा आजार होऊ शकतो. म्हणून हा आजार होऊ नये म्हणून व्यवस्थित स्टरलाइज इक्विपमेंट वापरणं अत्यंत आवश्यक आहे. देन सेक्शुअल आणि पेरिनेटल फॅक्टर्स. हेपॅटायटिस बी हा आजार सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारा आजार आहे किंवा जर आईला जर हा आजार असेल तर बाळाला होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते किंवा अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स अँड मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह फॅक्टर टू गेटिंग द हेपॅटायटिस बी. दे नीडल स्टिक इंजुरी अमॉंग द हेल्थ केअर वर्कर्स. जर हॉस्पिटलमध्ये नर्सेस, डॉक्टर्स यांना जर पॉझिटिव्ह पेशंटची जर नीडल इंजुरी झाली, नीडल स्टिक इंजुरी झाली तर त्यांना त्या पेशंटला असलेले हेपॅटायटिस बी चे व्हायरस त्यांच्या बॉडीमध्ये जाण्याची शक्यता असते किंवा त्यांना जर HIV झालेलं असेल तर डॉक्टर्स किंवा हेल्थ वर्करला ते आजार होऊ शकतात. म्हणून पेशंटला ट्रीटमेंट देत असताना किंवा इंजेक्शन देत असताना स्टराईल निडल वापरणं किंवा प्रॉपर निडल हँडल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पेशंटला ट्रीटमेंट देत असताना रिकॅपिंग करणं टाळलं पाहिजे. नाव वी विल सी द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स ऑफ द हेपॅटायटिस. म्हणजे कॉमन सिम्पटम्स सीन इन द मोस्ट टाइप्स. म्हणजे व्हायरल किंवा नॉन व्हायरल हेपॅटायटिस मध्ये कॉमनली काय काय सिम्पटम्स किंवा चिन्ह लक्षणं दिसू शकतात ते आपण पाहूयात. मेनली म्हणजे फीवर म्हणजे ताप येऊ शकतो, थकवा, मळमळ, उलटी, डोकं दुखणं किंवा राईट अप्पर ॲब्डोमिनल पेन. पेशंटच्या पोटाच्या उजव्या वरच्या बाजूला दुखायला लागतं किंवा एकदम भूक कमी होऊन जाऊ शकते किंवा वजन कमी होतं. हे कॉमन सिम्पटम्स आहेत या आजारामध्ये. जर समजा आपल्याला हे चिन्ह लक्षणं दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीरामध्ये बिलिरुबिन साठून राहिल्यामुळे आपल्या शरीरावरती खाज येऊ शकते, म्हणजे इचिंग, प्रुरायटिस होऊ शकतं किंवा आपल्याला पिवळ्या कलरची लघवीला येऊ शकते, मातीच्या कलरचे टॉयलेट होऊ शकते. अशा प्रकारचे चिन्ह लक्षण आपल्याला दिसू शकतात किंवा आपले डोळे पिवळे होणे सर्वात महत्त्वाचं आणि कॉमन दिसणारं सिम्पटम्स आहे. म्हणून अशा प्रकारचे चिन्ह लक्षण ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे आणि जर त्याची सिव्हिरिटी वाढत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करायला पाहिजे. नाव वी विल सी द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ऑफ द हेपॅटायटिस पेशंट. म्हणजेच कावीळ झालेल्या रुग्णांना काय काय तपासण्या करण्याची गरज पडते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हिस्ट्री कलेक्शन. म्हणजे तुम्ही दूषित अन्न पाण्याचं सेवन केलेलं आहे का किंवा तुम्ही टॅटू बनवलेले आहे का, डायलिसिस झालेला आहे का किंवा एखाद्या पेशंट सोबत तुम्ही निडल शेअर केलेली आहे का किंवा ड्रग अब्युजर आहात का, खूप दिवसापासून मेडिसिन घेत आहात का, सेक्शुअल कॉन्टॅक्ट किंवा मदर टू चाइल्ड, अशा सर्व प्रकारची हिस्ट्री घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढील तपासणी करणं गरजेचं आहे. कावीळ झालेल्या रुग्णांची लॅबोरेटरी टेस्ट करणं गरजेचं असतं.
त्यामध्ये LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट करायला पाहिजे. त्यामध्ये SGOT, SGPT किंवा बिलिरुबिन लेवल चेक करून त्यांची लेवल एकदम वाढलेली असते. जर बिलिरुबिन लेवल वाढलेली असेल तर आपण कावीळ आजार झालेला आहे आपण निदान करतो. देन व्हायरल सिरोलॉजी किंवा कुठल्या व्हायरसने आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, हेपॅटायटिस A, B, C, D हे व्हायरस चेक करून आपल्याला त्या आजाराचं निदान करावं लागतं आणि त्या व्हायरसनुसार आपल्याला पुढील ट्रीटमेंट ठरवता येते. देन हेमॅटॉलॉजिकल टेस्ट यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट चेक करावं लागतं. त्यामध्ये WBC, RBC, प्लेटलेट्स किंवा ब्लड ग्रुप कुठला आहे किंवा हेमोग्लोबिनचा ह्या सर्व तपासण्या करून आपल्याला जनरल टेस्ट करून आपल्याला कावीळ आजाराचं निदान करता येतं. जर आपले प्लेटलेट काउंट 1.5 लाख ते 4.5 लाख एवढे जर असतील तर ते नॉर्मल कन्सिडर केलं जातं. जर सपोज आपले प्लेटलेट काउंट 1.5 लाख पेक्षा जर कमी असेल तर आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया आजार झालेला असू शकतो आणि जर आपल्याला क्रोनिक लिव्हर डिसीज असेल तर आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया होतो. मग याच्यावरून थ्रोम्बोसायटोपेनियावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या लिव्हरला खूप दिवसापासून इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट पुढे ठरत असते. देन इमेजिंग स्टडीज मध्ये अल्ट्रासाउंड ऑफ ॲब्डोमेन म्हणजे सोनोग्राफी करायला पाहिजे. सोनोग्राफी करून आपल्याला लिव्हरची साईज, फॅटी चेंजेस झालेले आहेत का किंवा असायटिस झालेला आहे का किंवा किती प्रमाणात इन्फेक्शन आहे, सर्व गोष्टी आपल्याला सोनोग्राफीवरून समजतात आणि आपण डायग्नोसिस करू शकतो. जर सोनोग्राफीमध्ये जर काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी जर निदर्शनास आल्या तर आपल्याला सिटी स्कॅन किंवा MRI हे ऍडव्हान्स तपासण्या करणं गरजेचं आहे. देन लिव्हर बायोप्सी डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी लिव्हर बायोप्सिस करणं गरजेचं असतं आणि एकदम रेअरली तपासणी आहे, म्हणजे खूप कमी पेशंटमध्ये ही तपासणी करण्यात येते. लिव्हर बायोप्सी म्हणजे लिव्हरचा छोटासा तुकडा बाहेर काढला जातो आणि त्याची तपासणी करून लिव्हरला कशा प्रकारचं इन्फेक्शन झालेलं हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार डॉक्टर्स पुढची ट्रीटमेंट ठरवत असतात. आता पण पाहूयात कावीळ झालेल्या रुग्णांना कशा प्रकारची ट्रीटमेंटची गरज पडते. कावीळ झालेल्या रुग्णांना खूप प्रमाणात थकवा येत असतो, त्यांना खाज आलेली असते, म्हणून त्यांना बेड रेस्टची अत्यंत आवश्यकता असते. सर्वच पेशंटला आपण बेड रेस्ट रिकमेंड करत नाही, पण ज्या रुग्णांना खूप जास्त खाज असते, खाज येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये लिव्हरला इन्फेक्शन झालेलं असतं आणि लिव्हरला इन्फेक्शन झाल्यामुळे बिलिरुबिन साठवून राहिलेलं असतं. ते बिलिरुबिन जास्त लेवल झाल्यामुळे आपल्याला खाज येत असते. जर खाज खूप जास्त प्रमाणात असेल अशा रुग्णांनी बेड रेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्टेरॉमाइन नावाचं एक इंजेक्शन डॉक्टर प्रिस्क्राईब करतात किंवा देतात. खाज कमी करण्यासाठी ते एकदम युजफुल असतं. देन अँटीहिस्टामाइन हे हिस्टामाइनचं ऍक्शन ब्लॉक करते म्हणून अँटीहिस्टामाइन पण या पेशंटमध्ये देण्यात येतं. लिपिड क्रीम्स मे बी प्रिस्क्राईब ज्या रुग्णांना खूप जास्त खाज असते, खूप जास्त प्रुरायटिस असतं, त्यांना लिपिड क्रीम अप्लाय करायसाठी डॉक्टर देतात आणि त्याच्यामुळे त्याला प्रुरायटिस कमी होतं. कावीळ झालेल्या रुग्णांना वारंवार थोड्या प्रमाणात आहार देणं गरजेचं असतं. त्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्याचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. सिजनेबल फ्रुट्सचा समावेश करणं गरजेचं आहे आणि त्या आहारामध्ये हाय कॅलरी समावेश असला पाहिजे, लो फॅट आणि हाय कार्बोहायड्रेट असायला पाहिजे. प्रोटीनची मात्रा कमीत कमी देण्यात यायला पाहिजे ॲज पर पेशंट्स कंडिशन. जर त्यांना लिव्हर सिरोसिस झालेला असेल तर पेशंटला प्रोटीन एकदम कॉन्ट्राइंडिकेटेड असतं, म्हणून ॲज पर पेशंट्स कंडिशन किंवा डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन नुसार आपण प्रोटीन त्यांना ॲडवाइस करायला पाहिजे. कावीळ झालेल्या रुग्णांना न्यूट्रिशन आणि फ्लूइड बॅलन्स मेंटेन करण्यासाठी वारंवार थोड्या प्रमाणात आहार देणं अत्यंत आवश्यक आहे. अशा रुग्णांच्या आहारामध्ये हाय कॅलरी, लो फॅट, हाय कार्बोहायड्रेट डाएट असणं अत्यंत आवश्यक आहे. सिजनेबल फ्रुट्स, हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीरामधील बिलिरुबिनचं प्रमाण कमी होईल. जर कावीळ झालेल्या रुग्णांचे जर पोट साफ झालेलं नसेल तर डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार डुफॅलॅक किंवा लॅक्टिलोज सिरप घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं पोट साफ होईल आणि त्यातून बिलिरुबिन लेवल कमी होण्यास मदत होईल. अशा रुग्णांना 10% ग्लुकोज IV ॲडमिनिस्टर करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचं ग्लुकोज लेवल नॉर्मल राहण्यास मदत होईल. कावीळ झालेल्या रुग्णांची भूक कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना छोट्या प्रमाणात आहार देणं गरजेचं आहे. त्यांचं मीलचं प्रमाण एकदम छोटं असलं पाहिजे आणि फ्रिक्वेंटली असलं पाहिजे. जसे त्यांची भूकचं प्रमाण वाढतं त्याप्रमाणे त्यांचे आहाराचे प्रमाणही वाढलं पाहिजे किंवा त्याची कॅलरी रिक्वायरमेंटनुसार त्यांना आहार देणं अत्यंत आवश्यक आहे. कावीळ झालेल्या रुग्णांना मळमळ उलटी होत असते. अशा रुग्णांची मळमळ उलटी कमी करण्यासाठी अँटीमेटिक ड्रग्स ॲडमिनिस्टर करणं अत्यंत आवश्यक आहे. कावीळ झालेल्या रुग्णांची जर प्रोथ्रॉम्बिन टाइम जर जास्तीच असेल तर अशा रुग्णांमध्ये व्हिटॅमिन K ॲडमिनिस्टर करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कावीळ आजाराबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. कावीळ आजार कसा होतो, त्याची कारणे, त्याची चिन्हे, लक्षणे, तपासणी आणि उपचार ही सर्व माहिती बघितल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आलेला असेल की या आजाराचा प्रतिबंध कसा करायचा. तर या आजाराचा प्रतिबंध करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वॅक्सिनेशन. हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B अशा प्रकारचे वॅक्सिनेशन आपण घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या आजाराबद्दल आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपल्याला ते आजार होणार नाहीत किंवा जरी झाले तर त्या आजाराची तीव्रता कमी असेल, म्हणून वॅक्सिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, हेपॅटायटिस A किंवा Eचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण दूषित अन्न आणि पाणी टाळणं गरजेचं आहे. आपल्या परिसराची स्वच्छता आणि आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
आहार बनवण्यापूर्वी हँडवॉशिंग करणं गरजेचं आहे. टॉयलेटवरून आल्यावर डेटॉलने हँडवॉश करायला पाहिजे किंवा आपला परिसर स्वच्छ ठेवला, आहार स्वच्छ ठेवला आणि आपण अनकुक फूड म्हणजे कमी शिजवलेला आहार जर घेतला तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून या गोष्टी टाळणं अत्यंत आवश्यक आहे. स्ट्रीटवरचं फूड किंवा अनकवर्ड फूड आपण टाळलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला हेपॅटायटिस ए किंवा हेपॅटायटिस ई हे आजार होणार नाही. तर मित्रांनो, हेपॅटायटिस बी, सी आणि डी हे आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला ब्लडचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. जर आपण ब्लड ॲडमिनिस्टर करत असाल तर ह्या सर्व आजारांबद्दल आपण माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याची स्क्रीनिंग झालेली आहे याची खात्री करूनच आपण ब्लड चढवलं गेलं पाहिजे. म्हणून अशा रुग्णांसोबत शारीरिक संबंध आपण टाळले गेले पाहिजेत आणि त्यांच्या बॉडी फ्लुइडशी आपला संपर्क आला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर समजा आपण टॅटू बनवत असाल तर आपण टॅटू बनवत असताना एकदम स्टराईल निडल वापरणं गरजेचं आहे किंवा त्यावेळेस एकदम स्टरलाइज प्रोसिजर करणं गरजेचं आहे किंवा आपण जर पिअर्सिंग करत असाल तर सेम प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला हेपॅटायटिस बी, सी आणि डी हे आजार होणार नाहीत. देन अवॉइड शेअरिंग निडल. जर आपण ड्रग अब्युजर असाल तर आपण एक निडल वापरली तर दुसऱ्याला ती निडल वापरण्यास देणे हानिकारक आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला हेपॅटायटिस बी किंवा HIV सारखे आजार झालेले असतील तर त्या समोरच्या व्यक्तीला ते आजार होऊ शकतात. किंवा जर आपण रेझर वापरलेले असेल, टूथब्रशेस वापरलेले असेल तर अशा प्रकारची वस्तू जर आपण वापरल्या आणि दुसऱ्याला त्या वापरण्यास दिल्या तर त्याच्यामुळे या आजाराचा प्रसार होऊ शकतो. म्हणून या सर्व गोष्टी अवॉइड करणं अत्यंत आवश्यक आहे. देन सेफ मेडिकल अँड डेंटल प्रोसिजर्स. कुठलीही मेडिकल किंवा सर्जिकल प्रोसिजर असेल किंवा डेंटल प्रोसिजर असेल तर त्यावेळेस एकदम असेप्टिक टेक्निक फॉलो करणं गरजेचं आहे. स्टरलाइज प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून ब्लड बॉर्न डिसीजेस प्रिव्हेंट होतील. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू अवॉइड द ब्लड बॉर्न डिसीजेस. देन स्क्रीनिंग ऑफ हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन्स. प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आपल्याला हेपॅटायटिस बी आजाराचं निदान झालेलं असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन त्याचा उपचार करणं गरजेचं आहे आणि डिलिव्हरी नंतर 24 तासाच्या आतमध्ये बाळाला हेपॅटायटिस बी चं वॅक्सिनेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. देन ऑक्युपेशनल सेफ्टी. हेल्थकेअर वर्करने प्रॉपर युनिव्हर्सल प्रिकॉशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. प्रॉपर बायोमेडिकल वेस्ट करणं गरजेचं आहे. जर समजा आपल्याला ट्रीटमेंट करत असताना निडल स्टिक इंजुरी झालेली असेल तर प्रॉपर पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस देणं गरजेचं आहे किंवा वरिष्ठांना कळवून त्या गोष्टी आपण फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला ब्लड बॉर्न डिसीजेस होणार नाहीत किंवा जर झाले तर त्याची तीव्रता कमी होईल. म्हणून या सर्व गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. काविळी आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. अल्कोहोल कन्झम्पशन करणं बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. सिगारेट स्मोकिंग करत असाल तर ते बंद करायला पाहिजे किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. आपण रेग्युलर मेडिसिन घेत असाल डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध मेडिसिन घेणं अत्यंत हानिकारक आहे आणि आपल्याला जे रेग्युलर जीवनामध्ये एक्सरसाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. आपला आहार चांगला असला पाहिजे. आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्याचा समावेश किंवा सिजनेबल फ्रूटचा समावेश असला पाहिजे. जर मित्रांनो आपण या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर काविळी आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो किंवा त्या आजाराची तीव्रता आपण कमी करू शकतो. काविळी आजाराचा जर आपण प्रतिबंध केला नाही किंवा लवकर निदान करून ट्रीटमेंट घेतली नाही तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ॲक्यूट हेपॅटायटिस हा क्रोनिक होऊ शकतो. हेपॅटिक इन्सेफॅलोपॅथी होऊ शकतं किंवा लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. लिव्हर सिरोसिस, हायपोग्लायसेमिया अशा भरपूर प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून काविळी आजाराला प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशाच विविध आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या घेऊनच भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.